जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टलवर जे काही टप्पा 2 आहे फेज, तर त्या फेज 2 संदर्भात बघा आपापल्या आस्थापना संदर्भात ज्या काही जाहिरात आहे तर त्या जाहिरात सध्या अपलोड होण्याचं जे कामकाज आहे तर ते सध्या सुरुवात झालेलं आहे। बऱ्यापैकी जाहिरात जी आहे तर त्या सध्या ज्या ज्या आस्थापना आहे, उदाहरणार्थ आता जिल्हा परिषदचे ह्या ठिकाणी वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी त्यांचे जे काही ईओ असतात, एज्युकेशन ऑफिसर, तर त्यांच्या वैयक्तिक लॉग इनला सध्या जी काही माहिती आहे वेकेंट पोस्ट संदर्भात तर ती भरण्याचं काम सध्या सुरुवात झाली आहे। त्यानंतर ती जी माहिती आहे तर ती माहिती जाहिरातीला सध्या बघा अप्रूव्ह केली जाईल। त्यानंतर त्या अप्रूव्ह झालेल्या ज्या जाहिराती आहे तर त्याच्यामध्ये ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी नेमक्या किती त्यानुसार बघा काउंट होणार आहे। मध्यंतरी जे काही पवित्र पोर्टलवर सध्या ज्या उमेदवारांची वयवाढ झाली होती, बरोबर, म्हणजे जे सध्या एज लिमिट होतं तर ते एज लिमिट सध्या बघा त्यांचं पूर्ण झालं होतं, तर त्यांना त्या ठिकाणी जे काही वयवाढी संदर्भात शिथिलता मिळावी त्या अनुषंगाने महत्त्वाचं जे काही पत्र होतं, प्रस्ताव होता, तर तो सध्या सादर करण्यात आला होता। त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने ह्या ठिकाणी लेटेस्ट जे पत्र आहे वयवाढी संदर्भात तर त्या संदर्भात या ठिकाणी दिलासादायक जे काही पत्र आहे तर ते सध्या मंत्रालय स्तरावरनं इथं जे काही 20 जानेवारी 2025ला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने सध्या इथं निर्गमित करण्यात आलं आहे। हे जे पत्र आहे तर हे पत्र बघा आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना सध्या इथं निर्गमित करण्यात आले। ह्याच्यामध्ये जो विषय आहे तर तो विषय म्हणजे पवित्र पोर्टल जी काही प्रणाली अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीकरिता उमेदवाराच्या कमाल वयोमर्यादेसाठी पहिल्या टप्प्यासाठी निश्चित केलेल्या जाहिरातीचा दिनांक ग्राह्य धरण्यात यावा, बरोबर। म्हणजे ज्यांची सध्या वयवाढ झाली होती तर आपल्याला माहिती आहे की सध्या ओपनसाठी जे काही एजचं क्रायटेरिया आहे तर ओपनला 38 वर्षाचा जो क्रायटेरिया आहे जी आरनुसार, आणि जे सध्या कास्टमध्ये असतात, बरोबर, कास्टमध्ये असतात तर त्यांना ह्या ठिकाणी 5 वर्ष जे आहे तर ते 5 वर्ष एक्स्ट्राचे मिळतात। म्हणजे इथं 43 वर्ष जे आहे तर ते सध्या बघा कास्टच्या उमेदवारांना लिमिट आहे आणि ओपनचे आहे तर 38। तर हे जे वय सध्या बघा काहींचं 44 वर्ष झालं होतं कास्टमध्ये असेल, काही उमेदवारांचं या ठिकाणी 38चे 39 40 वर्ष असे झाले होते, बरोबर। म्हणजे ते सध्या भरती प्रक्रिया जी आहे तर त्या भरती प्रक्रियेतून बाद होणार होते, परंतु ह्या ठिकाणी महत्त्वाचा जो काही निर्णय आहे तर तो निर्णय सध्या बघा घेण्यात आला आहे। तर त्याच्यामध्ये जी पवित्र प्रणालीवरती सध्या बघा पहिल्या टप्प्यातील जी जाहिरात होती तर त्या जाहिरातीनुसार सध्या बघा जी काही वय असेल तर ते वय सध्या बघा कमाल वयमर्यादा पहिल्या टप्प्यातील निश्चित केलेल्या जाहिरातीचा जो दिनांक आहे तर त्या दिनांकानुसार सध्या बघा ग्राह्य धरण्यात यावी। कारण शिक्षक पद भरती आपल्याला माहिती आहे की फेज 2 ची शिक्षक भरती सध्या सुरू व्हायला जो कालावधी आहे तर तो कालावधी बराचसा या ठिकाणी लागलेला आहे फेज 1 होऊन, बरोबर। म्हणजे शिक्षक भरती आहे तर ती 1-2 वर्ष सध्या बघा अशीच त्या पद्धतीने चालू आहे। त्या अनुषंगाने वयवाढ होती तर ती वयवाढ सध्या इथं झाल्यामुळे ह्या ठिकाणी जे काही दिलासादायक जी पत्र आहे तर ते सध्या इथं मिळालेलं आहे आणि त्या उमेदवारांना देखील सध्या फेज 2 मध्ये आता संधी असणार आहे। तर ह्याच्यामध्ये सविस्तर बघा इथं काय म्हटलेलं आहे की आपण सादर केलेल्या संदर्भाधीन प्रस्तावाच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की शिक्षक अभियोक्ता बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील गुणाच्या आधारे राज्यात शिक्षक भरती करण्यात येत आहे। त्यामुळे सदर शिक्षक भरती जरी टप्प्याटप्प्यामध्ये केली जात असली तरी ती एकाच चाचणीच्या गुणाच्या आधारे केली जात असल्याने, तसेच पहिल्या टप्प्यातील 10% रिक्त जागा अपात्र गैरहजर जागा दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येणार असल्याने ही भरती प्रक्रिया झाली त्यावेळी ते जे निकष उमेदवारांच्या कमाल वयोमर्यादेसंदर्भात लागू होते तेच निकष या चाचणीतील गुणांच्या आधारे होणाऱ्या भरती या ठिकाणी संपूर्ण भरती प्रक्रियेला लागू राहतील। म्हणजे जी सध्या फर्स्ट जी काही यादी लागली होती पहिल्या फेजमध्ये जे निकष होते वयोमर्यादेसंदर्भात तर तेच निकष सध्या बघा ह्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यासाठी देखील लागू राहणार आहे। परत इथं पुढे काय म्हणलं, सबब पुढील शिक्षक व अभियोक्ता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा होऊन त्यातील गुणांच्या आधारे नवीन भरती प्रक्रिया सुरू होईपर्यंत शिक्षक अभियोक्ता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या परीक्षेच्या गुणाच्या आधारे होणाऱ्या शिक्षक भरतीचा टप्प्यासाठी पहिल्या टप्प्यातील निश्चित करण्यात आलेली वेळ जी आहे ह्या ठिकाणी बघा दिनांक आहे तर ती 16/10/2023च्या जाहिरातीच्या दिनांकात असलेले उमेदवारांचे वय ग्राह्य धरण्यात या ठिकाणी बघा यावे। या संदर्भात जो शासन निर्णय आहे 10/11/2022 मधील तरतुदी व आपला उपरोक्त या ठिकाणी 15/1/2025च्या संदर्भाधीन प्रस्ताव सध्या बघा विचारात घेता शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील गुणाच्या आधारे शिक्षक जी काही भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील भरतीसाठी आपल्या अभिप्रायानुसार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील गुणाच्या आधारे झालेल्या शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यातील व्यवस्थापनांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती संदर्भात
जे काही आहे तर ते निश्चित केलेल्या दिनांक 16/10/2023 या दिनांकास असलेल्या उमेदवाराचे वय विचारात घेण्यात यावे, त्यानुसार पुढील कार्यवाही तात्काळ करण्यात यावी ही विनंती अशा या ठिकाणी बघा पत्रामध्ये जे काही कक्ष अधिकारी आहे महाराष्ट्र शासन तर त्यांच्या वतीने हे जे खुलासा पत्र आहे तर ते सध्या आयुक्त स्तरावरती देण्यात आलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये जी काही वयवाढी असेल तर ती वयवाढी आपल्याला माहिती आहे की आजच्या तारखेला बरेचसे असे उमेदवार आहे की ते सध्या वय वाढल्यामुळे त्यांना चिंतेची बाब होती, परंतु जो काही प्रस्ताव होता तर तो प्रस्ताव सध्या बघा सादर करण्यात आला होता का ते वयवाढीमध्ये शिथिलता त्या ठिकाणी मिळावी आणि फेज 2 मध्ये सध्या बघा त्यांना संधी मिळावी। तर त्या अनुषंगाने जी काही त्यांना फेज 1 मध्ये सध्या बघा जो चान्स मिळाला होता तर त्याच धर्तीवरती तेच निकष ठेवून पहिल्या जाहिरातीमध्ये जे काही निकष होते पहिल्या जाहिरातीच्या दिनांकापर्यंत बरोबर, तर त्या दिनांकापर्यंतच जी काही वय असेल तर ती वय सध्या ग्राह्य धरण्यात येईल आणि जे सध्या त्या भरती प्रक्रियेमध्ये सध्या समाविष्ट होते तर ते उमेदवारांना देखील सध्या फेज 2 मध्ये संधी ह्या ठिकाणी अवेलेबल राहणार आहे। तर आता ह्या भरतीमध्ये देखील त्यांना सध्या बघा इथं एक प्रकारे संधी सध्या मिळालेली आहे, तर ती त्यांच्यासाठी महत्त्वाची बाब ही सध्या असणार आहे। कारण सध्या आपल्याला माहिती आहे की नोकरीसाठी जे काही कालावधी सध्या बघा त्यांचा गेलेला आहे बरोबर, कारण भरती प्रक्रिया ही सध्या वेळोवेळी जी काही ह्या ठिकाणी होत नसल्यामुळे साधारण आता 2017 बरोबर 2017 नंतर 2022 मध्ये भरती प्रक्रिया झाली, मध्यंतरी एवढा जो काही गॅप आहे भरतीचा तर ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या भरत्या झाल्या नाही, त्या अनुषंगाने त्यांची जी काही वयोमर्यादा आहे तर ती सध्या बघा त्या ठिकाणी वाढत गेली आणि त्यांना आता जो काही लास्ट चान्स असेल तर तो लास्ट चान्स या ठिकाणी बघा मिळालेला आहे, जेणेकरून ह्या भरतीमध्ये जास्तीत जास्त जे काही अभियोग्यताधारक आहे ज्यांची वय सध्या बघा या ठिकाणी संपुष्टात आली होती, वय वाढ झाली होती तर त्यांना या ठिकाणी कुठेतरी दिलासा या पत्राद्वारे सध्या बघा मिळणार आहे। तर त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं पत्र सध्या बघा इथं इश्यू करण्यात आलं आहे। तर हे एक लेटेस्ट अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। तर ह्याच्यामध्ये आता जी काही फेज 2 मध्ये संपूर्ण प्रक्रिया जी होणार आहे तर ती म्हणजे 16/10/2023 या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय सध्या बघा ग्राह्य धरले जाणार आहे। त्या अनुषंगाने त्यांना जी काही संधी असेल तर ती संधी सध्या बघा इथं अवेलेबल झालेली आहे। त्या अनुषंगाने हे एक पत्र होतं वयवाढी संदर्भात जी काही शिथिलता असेल तर ती शिथिलते संदर्भात। तर हे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली, तिथे जाऊन तुम्ही एकदा सविस्तर बघून घ्या। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।